शेवट आज आम्ही करणार होतो त्यावेळेस मी पत्रकार मित्रांना असं सांगितलेलं होतं की उद्या आमच्या सगळ्या आढावा बैठका संपल्यानंतर गेले 2 दिवस वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमामध्ये जे काही चर्चा चाललेली आहे त्याची पूर्णपणे माहिती घेऊन मी आपल्याशी बोलीन. तर त्याच्या आणि माझी काही भूमिका आहे ती स्पष्ट करीन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्यांदा तुमच्याशी बोललो त्यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आजपर्यंतच्या माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. मागे माझ्यावर 2009-10 ला आरोप झाले परंतु ते आरोप कुठेही सिद्ध झाले नाही. त्याच्यात अनियमितता होती, श्वेतपत्रिका काढली हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु त्याच्यामध्ये मधून एक कॉमेंट्स करून त्याच्यात टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे. आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी, माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे. आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते. त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं जरी माझ्या घरातल्या जवळच्यांशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल त्याची चौकशी करावी लागेल. काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल, जे काही करायचं असेल, कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करतात ते करा. मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील. कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असतं परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही. तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तो त्यांचा अधिकार आहे. त्या खोलात मला जायचं नाही. परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव, महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे. तिनं पण पारदर्शकपणे काम करावं. साहजिकच आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे. आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे. मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्या